काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आलाय। या व्हिडिओमध्ये काही कार्यकर्ते नाना पटोले यांचे पाय दुधाने धुताना दिसतात। गुरुपौर्णिमेनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे। कार्यकर्त्यांनी आदर व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम केल्याचं सांगितलं जात आहे। काँग्रेसचे पदाधिकारी अनिल पाटील चिनेगावकर आणि माधवराव पवळे यांनी पटोलेंचे पाय धुतल्याचा हा व्हिडिओ आहे। मात्र हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये विविध प्रतिक्रिया उमटतात। या व्हिडिओनंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी पटोलेंवरती टीका केली आहे। काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे जे अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात। त्यामुळे तर बोध घेतला पाहिजे त्यांनी की काय करतोय, कशाकरता करतोय। याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे असे प्रयत्न करू नये। नाना पटोलेंनी राजकारणामधून संन्यास घेतल्याचं जाहीर करावं अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे। साधू संतांचे जसे पाद्यपूजन केलं जातं त्याचप्रमाणे काँग्रेस कार्यकर्ते नाना पटोले यांचं पाद्यपूजन करून दुधाचा अभिषेक करत असल्याचा टोला त्यांनी लगावला। त्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये आता नवीन भोंदूबाबाची एंट्री झाल्याची टीका भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी केली आहे। नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी आता राजकारण सोडलंय आणि संन्यास घेतलाय। ज्या पद्धतीनं साधू संतांची पाद्यपूजा केली जाते त्या पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते नाना पटोले यांचं पाद्यपूजन करतात, दुधाने त्यांना अभिषेक घालतायत। आता नाना पटोले यांनी जाहीर केलं पाहिजे की मी राजकारण सोडलंय आणि संन्यास स्वीकारलाय। खरं तर कुठल्याही कार्यकर्त्यानं, मग तो भारतीय जनता पार्टीचा असू द्या किंवा काँग्रेसचा, अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडनं पाद्यपूजन करून घेणं हे अतिशय चुकीचं आहे। आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम म्हणून घेण्याचे हे लक्षण आहे। नाना पटोले यांनी या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागितली पाहिजे। महाराष्ट्रात आता भोंदू अशोक खरात नंतर एका नव्या भोंदू बाबाची एंट्री झाली आहे। भोंदू नाना पटोले एकीकडे देवधर्म आणि साधू संतांना शिव्या घालायच्या आणि दुसरीकडे स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घ्यायचे। यातून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची घाणेरडी वृत्ती लक्षात येते। हे लोक महाराष्ट्राच्या जनतेला आणि कार्यकर्त्यांना स्वतःचं गुलाम समजतात, हेच यातून सिद्ध होतं। दरम्यान या प्रकरणावरून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ही लोकशाही नाही, ही सरंजामशाही मानसिकता आहे अशी टीका नाना पटोले यांच्यावरती केली। नानाच्या नाना कळा, फरक स्पष्ट आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी राम मंदिर उभारणाऱ्या कारागिरांचे, गंगा स्वच्छ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या श्रमांचा आणि सेवाभावाचा सन्मान केला। आणि इथे नाना पटोले स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घेत आहेत। एका बाजूला सेवेचा संस्कार, दुसऱ्या बाजूला सरंजामशाहीचा अहंकार। लोकशाहीत नेता कार्यकर्त्यांच्या मनात असतो, त्यांच्या पायावर नाही। पण काय करणार, नाना तुमच्या पक्षाचे विचार तुमच्या कृतीतून आणि वृत्तीतून दिसून येतात।